पडला पडला. तर सकाळपासून आराम होतो माका, म्हणजे अजिबात घाम नाही इलेलो, पण आता शाप घाम इलो. काय करता आता असे भारे नेल्यान कोणी हात असून. हा कलमा खाली बघा, जेवढं पण मोहर होतो ना तो करपान खाली पडलो, सगळं जळालो. नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी आज कामाक चाललंय, कारण मध्येच संकेतचं लग्न, त्याच्यानंतर जत्रा आणि कुणकेश्वरची यात्रा असा सगळा होता. त्याच्यात आपले 10-15 दिवस गेले आणि 10-15 दिवसानंतर आज चाललो आपण परत एकदा ती कलमा कापूसाठी, जी मागे आपली कापूची रवलेली. तर 10-15 दिवसापूर्वी मी व्हिडिओ बनवलेला आहे, तेव्हा सांगितलेलं आहे की यावर्षी जास्त आंबे असतले असं वाटतं, कारण सगळी जी कलमा होती ती खतरनाक मोहरलेली. आणि आता परिस्थिती अशी असा की एक आंबो मिळताना मुश्किल असा, कारण मागे तुम्ही बघू शकता या समोरचा कलम होता तर एकदम असा पांढरा पांढरा झालेला, अजिबात त्याची पानं पण दिसत नाही होती. पण आता असं झाला की सगळा खार पडल्यामुळे करापला आणि आता एक पण फळ दिसत नाही. तर असं असता. तर आता आपली कलमासुद्धा तशीच झाली आहे, ती पण तुमका दाखवत आहे. पूर्ण खार पडली आणि सगळं मोहर जळान गेलो असा. तर आपल्याक आज ती मेलेली सुकलेली 2 कलमा कापूची असतात, त्याच्यासाठी भाई इलो तर तिकडेच चाललंय आणि चैनसॉने आपण ती कापतलो. तर चला पटापट आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया. सकाळचे 8:30 वाजले आहेत आणि सूर्यकिरणा बघा कसली भारी वाटतात आणि पक्ष्यांचे आवाज पण येतात. पाटाचा पाणी पण अजून बऱ्यापैकी असा, ह्या बघा अजून 1 महिना चालात आणि त्याच्यानंतर ता सुकतला. कालच आपण बागेत पाणी लावलं. सगळ्या कलमांवरचं मोहर करापलं. फवारणी आपण नाही केलं काय. हे बघा पांढरं पांढरं होतं, आता पूर्ण काळं झालं. तर ह्या समोरचा कलम आता मेला आणि ह्या आता वादळात पडलेला, पण अजून जिवंत आहे बघा. पूर्ण त्याची मुळावरती येली तरी पण जिवंत असं. त्या समोरचा आहे ना त्याका रोटो लागलो आणि त्या पूर्ण मेला. तर ह्याच आपल्या कापूचा त्या दिवशी बघत होतोय, पण काय हे नाही, धार गेली चैनीची. हे बघा खडे पडात आकडे, हां आकडे पडला तरी काय नाही, खूप मोठा जसा. तर भाई इलो कापूसाठी, बघूया आता. तर भाईन इकडे खाप मारून घेतले ना या साईडला, कारण या साईडला आपल्या पाडूचा असा. तर ही टेक्निक असा, या साईडला खाप मारायचा आणि या साईडला कट मारलो की ता या साईडला पडतला. आता आपण जाऊया लांब. पडला पडला, वा बरोबर पडला जिकडे खाप मारल्यान तिकडे. भारी. ते हे उडाले पक्षी. हे पक्षी इले आहेत बाहेरसून, कारण वरच्या साईडला ना तिकडे तलाव असा, त्या तलावातले मासे खाऊसाठी दरवर्षी येतात. या बघा त्या साईडला पडला. तर ह्याची आता वाडा मारून ठेवता बारके बारके तुकडे, त्याच्यानंतर ती आपल्या खोडूची लागते.
तर खालच्या साईडने आता वरच्या साईडला येलो, कारण इकडे पण एक कलम असा त्याचे 2 डेळे मेले आहेत. हे बघा, एक त्या दिवशी तोडलं मी, 2 अजून कापूचे आहेत. चैनीची धार गेली त्याच्यामुळे कायच काम होत नाही त्या दिवशी. चढावा एकदम. हे बघा, हे 2 सुकले आहेत, ह्यो आणि ह्यो. भाई आता वरती चढलो. हे जो तोल ना असो असा या साईडला, त्याच्यामुळे हेंका जर लागलो ना तर हे डेळे पण तुटतले. बघूया आता. भाई आता ते छोटे डेळे आहेत ते कोयत्यानंच तोडता, त्याच्यामुळे वजन कमी होतला आणि त्या साईडला जाऊचे नाही. म्हणजे कसे हे डेळे ते या साईडलाच पडतील. त्या दिवशी ह्यो कापलंय पण चैनिक धार नाही होती. जवळजवळ 15 मिनटं लागली ह्यो कापूसाठी माका. वा, कडे रे उडाला. ह्यो बरोबर गॅप मचून जातलो. हा बरोबर. आता फक्त ह्यो हा मेन, ह्यो काही जाता त्याचं समजत नाही. असो गेलो ना तर प्रॉब्लेम असा. बघूया. ह्या डेळ्यासाठी भाई खाप मारून घेता, कारण तो त्या साईडला पाडूचो असा. वरती लटाकलो. भाई बोलता की ह्यो जो डेळो आहे ना तो या साईडला पाडूया, कारण खालच्या साईडला. ए पळ पळ पळ, तिकडेच गेलो. भाई म्हणत होतो या साईडला पाडूया, पण तो आधीच कट झालेलो होतो त्याच्यामुळे तिकडेच पडलो. पण मस्त पडलो. असं या रिस्की काम असतं. ह्यो अडकलो वरच. ह्यो डेळो वरच अडकलो. ते का आता भाई ढकलतलो. हे बारके डेळीत अडकलो. नाही रे, अजून काहीतरी अडकलो. इलो 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 इलो, वायचा करवलो. अरे केडली इली होती बो. ए गुरगुरत. अजून काहीतरी वरचा टॉक अडकला फक्त, बाकी पडलो. तर आता भाई ते का ढोमसान ढोमसता, मग तो खाली येतलो. इलो, चला झाला. या कलमाखाली बघा, जेवढं पण मोहर होतो ना तो करपान खाली पडलो. सगळं जळालो आणि सगळी खार पडली आहे बघा, काळा काळा झाला. तर भाई आता सगळ्यांचे तुकडे मारून घेता. तो बघा, आज आपल्याला जास्त काही काम नाही. कशी तोडल्यान बघा मस्त, अर्धी या साईडला अर्धी या साईडला.
काहीच राहू चला डायरेक्ट खाली यायला. एकदम असं उतार असल्यामुळे सगळी लाकडा खाली जातात. तर ह्या कलमाचे सगळे बारके बारके तुकडे करून झालेले असत. हे बघा किती झाले बघा. आणि आता हे सगळे तिकडे खालती टाकूचे असत. उतार असं असो त्याच्यामुळे पटापट जातले. तर ता काम आपल्यासाठी असा. आणि आज भाई होतो त्याच्यामुळे व्हिडिओ करूक मिळालो, नाहीतर एकटो असलो की शूट करूक मिळत नाही. तर आता बघूया किती वेळ लागतं आपल्याक हे सगळे तिकडे टाकूक, नाहीतर संध्याकाळी येऊन परत काम असं आपल्याक. तर इथली तर झाली आणून, जास्त वेळ लागलो नाही, 10-15 मिनटात लागली. तर कदाचित मला वाटतं वरची पण आता आणून होतील. कारण वरती ती बघा तिकडे असत. आणूया चला. इथली तर लाकडं आणून झाली पटापट, जवळपास 15 मिनटं लागली. मला वाटतं वरची पण आता आणून होते ती, कारण जास्त वेळ लागत नाही. पण वरची जरा लांब हत आहे ती बघा, तर ती पण अशी ढकलली ना तर गळत येते ती खाली. तर ही बघा एवढी झाली इथली, तर वरची आणते. तर इथली सगळी झाली टाकून खालती. आता तिकडून खालती उडवची आहेत डबल. हैराण होऊ झाला. तर वाजलेत आता दुपारचे किती वाजले 12. तर आता सगळी लाकडं खाली आणून टाकलेली असत वरती एकदम चकाचक. तर सकाळपासून आराम होतो माका, म्हणजे अजिबात घाम नाही इलेलो. पण आता शाप घाम इलो. ही बघा एवढी लाकडं असत आणि त्या साईडला पण असत, ती कापूची असत अजून. तर मित्रांनो आता दुसऱ्या सेशनमध्ये तुमचं स्वागत असा. सकाळी आपण 1 वाजता घरी इलो आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे आंघोळ वगैरे झाली. आणि आता परत एकदा दुपारनंतर चाललो. भाई पुढे गेलो असा, आरुश्री पण गेला असा आणि आता मी चाललो आहे. तर आता बघूया परत जाऊन आपल्याक ते म्हणजे तो कापतलो आपल्याक ती लाकडा जमा करूची असत. चला. ही सगळी साफसफाई झाल्यापासून ना इकडे फिराक मस्त वाटतं. सगळा मोकळा मोकळा दिसतं. तर सकाळी आपण तिकडची लाकडं इकडे जमा केलं आणि आता सकाळीच आपण पहिला कलम तोडलं, तर त्याचे तुकडे करूचे आहेत. इकडे भाई असा. आई इली असं आमची. काय खाऊ आणलं? चाय बटर. पण तुझं झील चायच नाही पीत, बटर नाही खायत. भाईसाठी ती. आणि आरुश्री तिकडे आता बघा लाकडा जमा करता का बघा. काय लय लांब असा. एकदा जाऊन टाकल्यान भारो, आता परत इला. होय घराकडे जाऊन इला. काय करता आता असे भारी नेल्यान कोणी हात असून. हा सड्यावर इल काय तर बघ हात असून घेऊन चालला. कशी ती होय का लावून दाडा येते मोठे आलं रेडे बारकी पण झाला त्याच्यातच. खैसून आणलंय एवढे मुद्दाम घेऊन इलं खाली बघा. काय लावले नाही सलोन टाइप मध्ये एकदम असा मस्त कोणी लावला? पांढरा केस दिसत नाही. तू काम करणार तू सलून मध्ये होत ना. सलोन मध्ये होतं. लेडीज सलून मध्ये माहिती आहे का लावतो एक एक भंगोळी करून लावलं. एक एक केस काढून लावलं. छोटे छोटे आता खा बटर. ती बरी येत आमची लांब बांधा खायता का रेड के ती ना त्याचं भारो मस्त होतो लो. नानी एक मरण देती. नानी एक ह्या लावायचं कूट आणि ती नाता कोण नानी एक सोडणं लाव काही देती. 3 दिवस नाही ती बघ कोण होय 3 दिवस आई आणि बाबांका नको. मी रोज नाते. हे मग 3 दिवस माहित नाही पाणी कशात तापवा. फक्त बाबांका आणि आईंका लागतं. सोडणं दोन दिवस कूट लावलेत ना आगी सरळ होता. मी मायराक चाललोय 2 दिवस. होय व्हिडिओ पडत अगत तू
माहेर असून येऊन 2 आठवडे झाले असतील. नाही मला व्हिडिओ टाका आणि मोबाईल विरांवरती ठेवा. हम्म. मी घेऊन जाते. कधी मिरवणूक ठेवता का मोबाईल अक्षाकडे ठेवा. लक्षाकडे होय तर शूट करतोय गोप्रो खडे खडे फिरवतोय. किशासून फिरव. तर आरुश्री आणि चल्ली घरात आणि आपण थांबतो थोडा वेळ. हा माहेराक चालला येते नंतर. होय चला. हा अडकत अडका होता खाली उतार पाटात. हा बरोबर. जाऊ दे यांका मी थोडंसं काम करतोय आणि नंतर जातो. तर मित्रांनो आजच्या दिवसभरातलं काम संपलेलं असा. बागेत पाणी घातलेलं असं आहे बघा आमच्या. तर आता मी चाललो आहे घराक. आजचं हे डेली ब्लॉग होतो. दिवसभरात काय झाला तर तुमका दाखवलं आहे. दिवसभर मी आता इकडेच होते आणि अजून बराचसा काम बाकी असा. म्हणजे या लाकडांचं काम झाला आणि आता काजूंची साफसफाई अजून बाकी असा. तिकडे 8 दिवस लागतले. ग्रास कटर घेऊन आपण काजू साफ करतो. तर तिकडे अजून बराचसा काम बाकी असा. तर आजचा ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्यावा.